अत्यंत महत्त्वाची बातमी। आदित्य ठाकरे हे वरळीतून विजयी झालेले आहेत। आदित्य ठाकरे विजयी झालेत तर जालन्याच्या परतूरमध्ये बबनराव रोणीकर हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वरळीमध्ये आदित्य ठाकरे 8000 मतांनी विजयी झालेले आहेत। काटेकी टक्कर होती। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे पराभूत झालेत तर चंद्रकांत पाटील विजयी झालेत। मागाठाणेमधून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळतंय तर साकोलीमधून नाना पटोले 113 मतांनी पिछाडीवर आहेत। साकोलीमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतेय। अगदी लोअर मार्जिननं नॅरो मार्जिननं नाना पटोले हे आघाडीवर आणि पिछाडीवर असल्याचं दिसतंय। अहेरीमधून मुली विरोधात धर्मराव बाबा अत्राम हे विजयी झालेत। त्यांच्या विरोधात भाग्यश्री अत्राम निवडणुकीच्या रिंगणात होत्या। आदित्य ठाकरे 8000 मतांनी वरळीतून विजयी झालेत तर मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे पराभूत झालेल्या आहेत। रोहिणी खडसे या शरद पवार गटाकडून उमेदवारीच्या रिंगणामध्ये होत्या, त्या पराभूत झाल्या तर साकोलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे 113 मतांनी पिछाडीवर आहेत। तर मनोज जामसुदकर भायखळ्यातून ठाकरे गटाचे विजयी झालेत। 40गाव मधून भाजपचे मंगेश चव्हाण विजयी झालेले आहेत तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे 8000 मतांनी विजयी झालेत। आणि यानंतर याच निकालांसंदर्भात आपण चर्चा पुढे सुरू ठेवूया। चर्चेकडे येऊया। 113 मतांनी नाना पटोले पिछाडीवर आहेत। सरिता मॅम, ओव्हर टू यू। नक्कीच ही मोठी गोष्ट आहेच। आपण मला वाटतं पहिले हाच मुद्दा घेऊया भाई। नक्की मला असं वाटतं की आता असं झालंय की बाळासाहेब थोरातांसारखा माणूस जो 8 वेळा जिंकलेले त्यांना जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या मतदारसंघामध्ये अजून काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यांची जर सकाळपासूनची तुम्ही जर बघितली असेल तर हे असंच चाललेलं आहे, मागे पुढे। त्यामुळे मला अशी एक अपेक्षा आहे की ते फार मताधिक्याने ते जो निवडून येणार नाहीत, परंतु ते निवडून येतील असं एकंदरीत सकाळपासूनच्या 8-10 फेऱ्या जे काय आपण पाहिलंय, अर्धा झालंय जवळजवळ, तर ते जिंकून येतील असं मला वाटतं। इथे समर खडस यांनी जो आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जे खरं आहे म्हणजे तुम्ही सगळी मंडळी आपल्या आपल्या पद्धतीने आयुष्य तुम्ही वेचलेलं आहे सगळ्या ह्या राजकीय पटलावर, त्यामुळे तुमचं एखादं मत किंवा तुम्ही दिलेलं जे ओपिनियन आहे ते फार महत्त्वाचं राहतं। निदान मी तशा पद्धतीने ते घेत असतो आणि हे खरंच आहे। मी जे सुरुवातीपासून म्हणतोय, आम्ही टीम म्हणून लढलोच नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून लढत गेलो आणि इंडिव्हिज्युअल मध्ये आमच्यातच स्पर्धा झाली। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तर स्पर्धा 3 पक्षामध्ये होतीच, परंतु त्यामध्ये काँग्रेसमध्ये स्पर्धा, मग बाळासाहेब होतात की मी होतो की आणखीन कोण होतो, आणि याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे जिल्हे सुद्धा, आज जी काही परिस्थिती जी दिसते, तुम्ही जेव्हा नेतृत्व म्हणता, जेव्हा नेता म्हणतो त्यावेळेला त्या नेत्याने सगळ्यांना त्या विभागामधल्या लोकांना हे दिलं पाहिजे, बळ दिलं पाहिजे आणि त्यांच्या नावावर ते आलं पाहिजे निवडून। इथे चित्र उलटं दिसतंय, हे खरं आहे। दुर्दैवाने आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा पूर्णतः महाराष्ट्राच्या या ठराविक नेत्यांवर जो काही विश्वास टाकला, त्याचंच हे परिणाम दिसतात आहेत असं मला मनापासून वाटतंय। त्यातलं मुंबईचं मला प्रचंड दुःख आहे, कारण मुंबई हा एक देशाच्या दृष्टीने, काँग्रेसच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय मोठा विषय जो आम्हाला अजिबात हाताळता आला नाही। किंबहुना मला असं वाटतंय किंवा मला असं ते फिलिंग येते, कारण मी त्या चर्चेचा भाग होतो म्हणून 3 बैठकांमध्ये मी चर्चेचा भाग राहिलो। नंतर कशा बैठका झाल्या हे मला माहित नाही, आजची वेळ नाही त्याच्यावर सांगाय, वेळ आली तर त्याच्यावर मी कधीतरी भाष्य करेन। पण एवढं मात्र नक्की की मुंबईच्या जागा का आम्ही कॉम्प्रोमाइज केल्या का, असा आता एक मनामध्ये शंका माझ्यासारख्या माणसाच्या, ज्याने 46 वर्ष काँग्रेस पक्षासाठी, आम्ही 46 वर्ष दिली आयुष्यभर आणि कधीही मागे पुढे पाहिलं नाही। अमिषा आम्हाला सुद्धा खूप आली, खूप आम्हाला प्रलोभन आली, परंतु आम्ही त्या विचाराशी कायम राहिलो आणि कायम राहणार। परंतु हे जे काही डोळ्यासमोर घडताना दिसतंय ते अतिशय दयनीय, अतिशय वाईट आणि मनाला प्रचंड दुःख देणारा। मुंबईचा कार्यकर्ता लढलाच नाही, त्याला लढायला लावलंच नाही। काही ठराविक लोकांनी आपले मतदारसंघ फक्त घेऊन तिथल्या
तेवढ्यावरच काहीतरी काय त्यांनी सारवासारव केली की काय असं एक चित्र मुंबईमध्ये आहे. हे मी एकटा म्हणत नाही, अशा हजारो कार्यकर्ते भाई म्हणतील. आपली सल लक्षात आली. खरं तर एकंदरीत या निकालानंतर बरेच प्रश्न आपल्या मनात आहेत. त्यातील एक म्हणजे की पक्षांचं भविष्य काय, हा एक प्रश्न. व्यक्तिगतरित्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं भविष्य काय, आणि सगळ्यात मोठा प्रश्न या निकालातून महाराष्ट्राला काय मिळालं. मी राजीव आपल्याकडे मला ना सरिता, त्याच्या आधी भाई, तुम्ही आता बोलताना जी सल तुमची बोलून दाखवलीत काँग्रेसच्या बद्दलची, काँग्रेस नेतृत्वाबद्दलची, तुमचा आक्षेप जो आहे तो मुख्यत्वे मुंबईतल्या काँग्रेस नेतृत्वाबद्दल, मुंबईमध्ये तिकिटांचं वाटप चुकीच्या पद्धतीनं झालं असं आहे का राज्यभरामध्ये असं झालं असं आहे? कारण मुंबईमध्ये असे आक्षेप खूप जण घेत आहेत, म्हणजे तुम्हालाही जिथं तिकीट मिळायला हवं होतं तिथं न मिळण्यापासून. पण हा आक्षेप मुख्यत्वे मुंबई आहे का महाराष्ट्रभराचा आहे? महाराष्ट्रभर, राजीवजी, महाराष्ट्रभर मी याचा उल्लेख केला. जे प्रमुख नेते ज्यांच्यावर ही संपूर्ण हा विश्वास केंद्रीय नेतृत्वाने टाकला, केंद्रीय नेतृत्वाने ह्याच्यामध्ये अजिबात इंटरफेअर केलेला नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे अगदी नागपूरचं बोलायचं झालं, विदर्भाचं बोलायचं झालं, मराठवाड्याचं बोलायचं झालं, तर तिथलं जे आमचं नेतृत्व आहे त्यांना ते पूर्णतः मुभा दिली होती. उत्तर महाराष्ट्राचं झालं, पूर्ण मुभा दिलेली होती. पश्चिम महाराष्ट्राचं झालं, मुंबईचं झालं, या सगळ्यांना ह्या नेत्यांना पूर्ण मुभा दिली होती की तुम्ही आपल्या 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 पद्धतीने जिंकून आलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुर्दैवाने तसं न होता ह्या प्रत्येकाने आपला आपला मतदारसंघ आणि आपले एका दुसरे कोण असतील चेले चपाटे, शब्द वाईट आहे पण मला तो मुद्दाम घ्यायचा आहे, चेले चपाटे यांच्या पुरतं फक्त मर्यादित त्यांनी विचार केला, पक्षाचा अजिबात विचार केलेला नाही. आणि म्हणून पक्षाला हे भोगायला लागतंय. ज्यांनी आयुष्य काढले या सगळ्या विचाराबरोबर आणि या पक्षाबरोबर, म्हणून ते मनाला जास्त वाटतंय. भाई जगताप लढणं न लढणं हा विषय फारसा महत्त्वाचा राहत नाही. कारण मी MLC आहेच, अजून 4 वर्ष माझी MLC आहेच. परंतु ही गोष्ट खरी आहे राजीवजी, आपण म्हणताय ते मनापासून मला वाटत होतं की मला लढायचं आहे, पण मला मिळालं नाही म्हणून हे असलं काहीतरी माझं वक्तव्य अजिबात नाही, हे मला माझ्या सगळ्या मुंबईच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगावंसं वाटेल. ओव्हरऑल जे काय आम्ही पाहतोय, ज्यांनी पक्षाच्या धुरा सांभाळल्या किंवा आम्हीच नेते आहोत, दुसरं कोणी नाही, अशा पद्धतीने ज्यांनी तिकीट वाटप केला प्रत्येक विभागाचा, जसं म्हटलं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, त्यांचं हे अपयश नाही असं जर कोण म्हणत असेल तर मी त्या मताशी अजिबात सहमत असे नाही. किती नेते हे आहेत? त्यांचं ते बरेच आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी बरीच असते. दुर्दैवाने काल परवा आलेले, ज्यांना कसला संघटनेचा सुद्धा फारसा अनुभव नाही, असे सगळे जेव्हा सांगतात आणि आम्ही प्रेक्षकामध्ये बसून आम्ही ऐकत असतो की नाही ये करना पडेगा, वो करना पडेगा. आता आम्ही हे करत 46 वर्ष हेच करत आलो. आपला अंगुली निर्देश नाना नाही, पटोलेंकडे. मला कुणाकडेही उंगली निर्देश नाही करायचा. आजचा दिवस तो नाही. आपण एक स्पेशल अशी चर्चा ठेवा. आता जसं बोलतो ह्याच्यापेक्षा अगदी खुलासेवार आणि ओपनली मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करेन किंवा बोलेन, कुणाचीही पर्वा न करता. जर वस्तुस्थिती आणि सत्य बोलण्यासाठी जर मला हा विचार करावा लागला की त्याला काय वाटेल आणि ह्याला काय वाटेल, तर मी भाई जगताप नाही. आणि याच्याने माझं राजकीय बरेच वेळा नुकसान झालंय, पण त्याची मला जराही पर्वा नाही. सत्य बोलणं आवश्यक आहे आणि मी बोलतोय. भाई, तुमचा आक्षेप तिकीट वाटण्याच्या बद्दलचा आहे का जागा वाटपाच्या बद्दल सुद्धा आहे? नाही, जागा वाटप आणि तिकीट वाटप दोन्ही गोष्टी अशी मॅटर करतं. राजूजी, मला एक सांगा, आपण सुद्धा इतके वर्ष सातत्याने मुंबईमध्ये 11 जागा काँग्रेस लढते, जो प्रमुख पक्ष आहे. तुम्ही लोकसभा सुद्धा बघितलं, काँग्रेस हा मुख्य पक्ष राहिला. मुंबईमध्ये 11 जागा, आणि त्या 11 जागा म्हणजे कशा 9च होत्या. शेवटी तो आकडा वाढवला. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीला. भाई, पण ह्याच्यामध्ये एक असं आहे की लोकसभेच्या काळामध्ये इंडिया आघाडी एकत्र ठेवण्यासाठी म्हणून राहुल गांधींनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती. म्हणजे आज तुम्ही राज्यातल्या ज्या नेत्यांबद्दल बोलत आहात ते राहुल गांधी किंवा खरगे यांनी केंद्रात त्यावेळेला जी भूमिका घेतली होती, उत्तर प्रदेशला घेऊन असो, इतर ठिकाणी असो, भाजप हा आपला मुख्य
विरोधी आणि त्यामुळे त्याला हरवण्यासाठी इतर जी काही तडजोड करावी लागेल ती करायला ते तयार होते आणि त्यात अनेक ठिकाणी त्यांनी कमी जागा तेव्हाही घेतल्या होत्या. तेच आत्ता राज्यात झालं. याचं उत्तर आपण जाणून घेऊया, पण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंकडे आवश्यक आमदार संख्या नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद नसणार का हा सवाल उपस्थित होतोय. विरोधी पक्षनेतेपदासाठी 1 आमदारांची आवश्यकता असते. 288 पैकी आवश्यक आमदारांची संख्या सध्या शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंकडे नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद नसेल अशी चर्चा आहे. सकाळीच जेव्हा ट्रेंड्स दिसायला सुरुवात झाली त्याच वेळेला हा अंदाज वर्तवला होता की कदाचित महाराष्ट्रामध्ये इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की इथं विरोधी पक्ष नेता नाही आणि पुढचे ज्या पद्धतीनं ट्रेंडच्या आता निकालांमध्ये रूपांतर होतंय आणि म्हणजे तिन्ही पक्षांच्या अपेक्षित कामगिरीच्या फारच दारुण स्थिती या तिन्ही पक्षांची झालेली असल्यामुळं कुणीही विशीच्या पलीकडेही जाऊ शकत नसल्यामुळं या तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही आणि यांची ही अत्यंत सुमार कामगिरी राज्याला विरोधी पक्ष नेता नसणं यामध्ये त्याचं रूपांतर होतंय. माझ्या मते ही फार दुर्दैवाची गोष्ट ठरणार आहे. सर नाही खरं आहे की विरोधी पक्ष नेता नसणं, राजू बोलला ते बरोबर आहे की म्हणजे एकूणच म्हणजे त्या हाऊसला काही अपोजिशनच्या याच्यावर लीडरच असणार नाही आणि आधीच ते असताना म्हणजे आम्ही बघितलेलं आहे ह्या इतक्या 15-20 वर्षात जे काय काँग्रेसचे नेते होते ते मुख्यमंत्र्यांबरोबर कसे म्हणजे अगदी गयावया करत झाले. त्यातले अनेक निवडणुकीच्या काळात भाजपातच गेले डायरेक्ट आणि जे नाही गेले ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना सर करून कसे अगदी विधान भवनाच्या लॉबीमध्ये सुद्धा बोलायचे तेही बघितलेलं आहे. त्यामुळे आधीच ते फार गळपाटलेला पक्ष, त्याच्यात विरोधी पक्ष नेताही नाही म्हणजे काय एकूणच दैना म्हणजे ते काय त्याला अर्थच उरलेला नाही आहे. आणि म्हणजे मला जे भाई म्हणाले ना त्याच्यात मला खरं तर मला ते पटलेलं नाही आहे. प्रश्न असा आहे की मी जे मगाशी सुद्धा म्हणालो काँग्रेस पक्ष हा लीड करतोय संपूर्ण देशभरामध्ये अपोजिशनची स्पेस, तर सर्वाधिक त्याग हा त्या पक्षाने करायला पाहिजे. आज 110 जागा घेऊन काँग्रेसला किती जागा मिळतात? 19. शिवसेनेला किती मिळत आहेत? 80-90 लढवून 19. तुम्हाला एकूणच जनतेने नाकारलेलं, त्यामुळे जागा किती लढवता याच्यापेक्षा तुमचं एकूण कॉर्डिनेशन कसं आहे, तुम्ही किती एकमेकांशी जेल झालाय जे लोकसभेत झाला होता तेच तुम्ही या जागा वाटपात भांडण केलं. आणि दुसरा मुद्दा मला त्यांचा मान्य आहे की ज्या जागा दिल्या मुंबईत काय आणि महाराष्ट्रात काय, आता त्याच्यावर थेट असा आरोप करणं बरोबर नाही, पण काय जागा दिल्या आहेत म्हणजे कोण कुलाब्यातला हा उमेदवार होता काँग्रेसचा याचं नाव कधी ऐकलं नाही. कांदिवलीतल्या उमेदवाराला चारकोपमध्ये पाठवतात, चारकोपमधल्या उमेदवाराला कांदिवलीत लढवतात, काय वाटेल ते चाललेलं होतं. काही काँग्रेस पक्षाला नेतृत्व नाही, चेहरा नाही. राहुल गांधी मध्येच येणार, काहीतरी एक ते लाल ह्याचं दाखवणार संविधान, काहीतरी अदानी करणार. हे काय अशी काय विस्कळीत प्रचार असतो का? आणि मग आपण म्हणायचं मार्केटिंग केलं आणि मग एवढ्या एजन्सी लावल्या. अरे तुम्हाला कोणी थांबवलं होतं मार्केटिंग करायला? तुमची लिगसी मोतीलाल नेहरू पासून आहे ना, का तुमच्याकडे काय अगदी भिकारी झाला का तुम्ही? काय मी काय पद्धत आहे का विश्लेषणाची? नाही आता कसं आहे की समर खडस राजकीय विश्लेषक आणि पत्रकार म्हणून त्यांचे विचार सुस्पष्टपणे मांडू शकतात आणि त्यांच्या विचारामध्ये खरं आहे. म्हणजे त्यांनी दिलेलं उत्तम उदाहरण जे मी बोलतो हे मनातली मळमळ नव्हे, हे कांदिवलीचं आणि चारकोपचं मोठं उदाहरण. कांदिवलीमध्ये जवळजवळ 50% आसपास उत्तर भारतीय, तिथे गुजराती दिला आणि चारकोपमध्ये गुजराती कॅन्डिडेट लढलेला, तिथे उत्तर भारतीय दिला, तिथे उत्तर भारतीय 18 ते 20% सुद्धा नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत मग आम्ही असं म्हणायचं की नाही त्यांनी ते आमचं ऐकलं नाही. तुम्ही ऐकलं नाही म्हणजे तुम्ही तिथे चर्चा करायला हव्या होत्या. नाही बरोबर आहे भाई जगतापजी, जागा वाटपाचा मुद्दा हा कायमच चर्चेत राहिला आणि जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जे काही तफावत किंवा जे काही वाद आपल्याला पाहायला मिळाले ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे महाविकास आघाडीची ही पिछाट होण्यामध्ये. एक अपडेट घेऊया. भाजपचे बंटी भांगडिया हे आघाडीवर आहेत. अजित पवार गटाचे हिरामण खोसकर इगतपुरीतून विजयी झाले, जे खरं तर काँग्रेसचे होते. काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली, त्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले आणि ते विजयी झाले. डहाणूमध्ये माकपचे
भाजपचे विनोद निकोले हे विजयी झालेले आहेत. नाशिक मध्यमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे विजयी झालेले आहेत. तर मानखुर्दमध्ये अबू आझमी विजयी झालेले आहेत. नवाब मलिक यांचा पराभव झालेला आहे. भाजपनं प्रचंड टीका केलेली होती नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरती आणि नवाब मलिक हे पराभूत झालेत आणि अबू आझमी आपल्याला विजयी होताना दिसतायत. तर महानिकालाच्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नवाब मलिक हे पराभूत झालेले आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिक यांचा पराभव झालाय. 15,000 मतांवरती ते 4थ्या स्थानी आहेत. अत्यंत दारुण पराभव. दक्षिण नागपूरमध्ये भाजपचे मोहन मते हे 800 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक मध्यमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे या विजयी झाल्याचं कळतंय. तर नाशिक पूर्वमध्ये भाजपचे राहुल ढिकले विजयी झालेत. पण अर्थात नवाब मलिक यांचा पराभव या घडीला मोठा मानला जातोय. माजी मंत्री राहिलेले आहेत नवाब मलिक आणि त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपनं सातत्यानं पाठपुरावा केलेला होता. पण तरीही अजित पवार गटानं त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि नवाब मलिक यांचा पराभव झालेला आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून सध्या अबू आझमी विजयी झालेत. तर मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे दादा भुसे विजयी झालेले. भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे विजयी झालेत. तर करमाळामध्ये शरद पवार गटाचे नारायण पाटील विजयी झालेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. पूर्वी ओके आपण चर्चेकडे जाऊयात. या सगळ्या पराभवाचं आणि विजयाचं विश्लेषण आपल्याला करायचंय. खरोखरच आपण पुन्हा एकदा सरिता मॅमकडे जाऊया. धन्यवाद प्रज्ञा आणि पूर्वी. खरं तर आपण म्हणत होतो आजचा हा निकाल आणि त्याचे आकडे बघितले तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे येणाऱ्या काळात राजकीय पक्षांचं भविष्य. दुसरं म्हणजे जे राजकीय महत्त्वाचे नेते आहेत त्यांचं येणाऱ्या काळातलं भविष्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी या निकालाचा अर्थ काय. संजय भोकरेजी, मी आपल्याकडे येते. एकंदरीत आत्ताचे हे आकडे बघितले, खास उद्धव सेनेचे आणि काँग्रेसचे, तर येणाऱ्या काळात मुंबईचं राजकीय भविष्य आपण कसं बघता? काँग्रेसला तर आत्मचिंतन करावंच लागेल. हे आता भाईंनी स्पष्ट सांगितलेलंच आहे. आकडे बघितल्यानंतर म्हणजे हे सरप्राईजच आहे सगळ्यांना. एवढं सुद्धा महायुती आघाडीवर जाईल हे शॉकिंगच आहे. म्हणजे हे जाईल असं वाटलं नव्हतं एवढं. सगळ्या सर्वेनी 10 पैकी 6 ज्या सर्वे निघाले, एक्झिट पोल निघाले, त्याच्यात महायुती दाखवत होते. 4 जण दाखवत होते महाविकास आघाडी. पण एवढं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त यश महायुतीला मिळालं हे सत्य आहे. आता ह्याच्यातनं मला एक मुद्दा म्हणून सांगायचा आहे. उद्धवजी ठाकरे, शरद पवार यांचे सगळे समर्थक सांगत होते की जनतेच्या न्यायालयात आपण जातोय आणि कुणाचा पक्ष खरा हे कळेल. आणि इकडनं एकनाथ शिंदे समर्थकही बोलत होते आणि अजितदादा समर्थकही बोलत होते. कुणाचा पक्ष करा हे बघूयाच एकदा. जनतेच्या दरबारात जाता, न्यायालयात बन, जनतेच्या न्यायालयात जाऊ. आता मला हे आता खरा पक्ष कुठला म्हणजे आता ह्यांचाच खरा म्हटलं पाहिजे ना, शिवसेना आणि एकनाथ शिंदेचा आणि असा. आणि शिवसेनेला सुद्धा आता जसं हरियाणाचा निकाल लागले तसं काँग्रेस हवेत गेलं. काँग्रेस हवेतच गेलं आणि भारतीय जनता पक्षानं आपली चूक ओळखून पावलं योग्य त्या रीतीने टाकली त्यांनी आणि त्याचं त्यांना हे यश आलेलं आहे आता. तर हे काँग्रेसनं आता खऱ्या अर्थानं सुधारलं पाहिजे आणि काँग्रेस सारखंच उद्या ह्यांनी पण हवेत जाता कामा नये. आता महायुतीतल्या घटक पक्षांनी आता चालू झालं एकनाथ शिंदेचं. आपण मुख्यमंत्री पदाचा असं कुठं ठरलेलं होतं म्हणजे आता परत तुम्ही तेच करणार का उद्याच्या काळात? म्हणजे ह्याचं आत्मचिंतन ह्यांनी पण करायला पाहिजे आता की काँग्रेसची वाताहत झाली तशी आपली पण होऊ नये ना. शिंदेची वाताहत होऊ नये असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे जाहीर केलं स्वतः की ज्याचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं नाही, असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. तेच फक्त शिंदे साहेब म्हणाले की असं काही ठरलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काही हवेत गेलेलो नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की लोकसभेमध्येच हे ठरलेलं की खरी शिवसेना कोणती. कारण ज्यावेळी आम्ही लढलो 15 सीट एकमेकाच्या समोर, 7 सीट आमची शिवसेना जिंकली शिंदे सरकारची. त्याच्यानंतर मतदान पण आम्हाला जास्त मिळालं
आणि आता जनतेच्या न्यायालयात तुम्ही म्हणताय सेकंड टाइम, तर आता हे सिद्ध झालं ह्या प्रश्नाला, या निवडणुकीनी हा प्रश्न बंद केला महाराष्ट्रात. आणि खरी शिवसेना ही एकनाथराव शिंदे साहेबांची, आमची शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना घेऊन पुढे जाते ती. त्याच्यामुळे ह्याच्यानंतर शिवसेना खरी कोणती हा प्रश्न संपलेला आहे. नक्कीच राजूजी, आता आपल्याबरोबर निरंजन डावखरे आलेले आहेत आणि आपलं अभिनंदन भाजपाचं हे जे घवघवीत यश आहे त्याला घेऊन. पण हा निकाल आपल्याला तरी अपेक्षित होता का? निश्चितच निकाल 110च्या पुढे आम्ही जातोय हे चित्र स्पष्ट होतं. त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टी आहे, त्याचबरोबर विचार परिवाराची सगळीच लोकं ही ताकदीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक रिजनमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कामाला लागली होती. आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेस जसं एक फेक नरेटिव्ह संविधान बदलण्याचं पसरवलं गेलं, त्याच्या संदर्भातली जवळपास 250 बैठका हे फक्त भारतीय जनता पार्टीचे झाले. विचार परिवाराची अनेक बैठका झाल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.